18 जानेवारी 2025. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आज झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षाचे अचूक उत्तरे. यामध्ये 80 प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तरे पाहणार आहोत. तर सर्व प्रश्न अगदी अचूक या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही तुमचा स्कोअर पहा, तुमचा स्कोअर किती येतो ते पहा आणि शेअर करा. आपलं नाव, आपला जिल्हा आणि आपला स्कोअर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. पाहूया उत्तरसूची लगेच. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आजच झालेला पेपर आणि या पेपरमधील 80 प्रश्न, त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 80 प्रश्न नेमके कशी होती आणि त्यांची उत्तरे काय आहेत? तर सुरुवातीला आपण पाहूया बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे लगेच. विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आजचा पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्न. तर या ठिकाणी पेपर पाहत असाल तर बी सेट आहे. तुमचा कोणताही सेट असेल तर उत्तराला टिक करून घ्या, जेणेकरून की तुम्हाला तुमचा पेपर तपासता येईल. तर पहिल्या प्रश्नामध्ये वेगळा पर्याय निवडायचा आहे. तर मी आता डायरेक्टली सर्वच प्रश्नांचे उत्तरं टिक करून देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे प्रत्येक प्रश्न समजून सांगायला खूप वेळ लागेल. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे डायरेक्ट टिक करत चालेल. ते तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेनुसार तपासून घ्या आणि याचं सोल्युशन उद्या आपल्या क्लासमध्ये दिलं जाईल. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथं येईल 1. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, प्रत्येक आकृतीमध्ये 1 2 3 4 5 रेषा येतात. तिसऱ्या पर्यायामध्ये 6 रेषा आहेत. त्यानंतरचा पाचवा प्रश्न यामध्ये प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती शोधायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तर बी असेल. 6व्या प्रश्नाचं उत्तर बीच असेल. तसेच 7व्या प्रश्नाचं उत्तर बीच असेल. तसेच 8व्या प्रश्नाचं उत्तर येथे डी असेल. त्यानंतर 9वा प्रश्न की आकृती पूर्ण करायची आहे दिशा न बदलता. तर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4, डी नंबर म्हणजे डी पर्याय. 10चं 2, 11चं आहे 4, 12चं 4. त्यानंतर 13चं आहे 13 पहा, 13चं सी येईल. 14 नंबरचं डी आणि 15 नंबरचं 2 येईल. प्रत्येक आकृतीमध्ये जे घटत गेलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात 1 2 3 4 5, दुसऱ्यात 4, तिसऱ्यात 3 आणि त्याच्यानंतरचा पर्याय जो असेल तो 2 असतील. 16चा असेल 3, 16चा जो आहे पर्याय 3. त्यानंतर 17 पहा, तर 17मध्ये सी 3 नंबर पर्याय. त्यानंतर 18 बी, 19 बी आणि यानंतरचं 20चं आहे सी. 21 पहा, 21 गाडीला जागी योग्य आकृती भरून आकृती पूर्ण करणारा प्रश्न आहे. 21चं 4, 22चं 3. तसंच 23चं 1 आहे.
24चं 3, 24 त्यानंतर 25 पहा, 25 आरशातील आकृती आहेत. 25चं 1, 26, 3, 27, 4 आहे, 28, 3. यानंतर कात्रणचा भाग आहे, म्हणजे कात्रण या प्रकारावरचा प्रश्न. 29, 29चं बी, 30, 30चं सी, 31चं 1 आणि 32 असेल 4. त्यानंतर 33चं 1, 34चं सी, 35चं बी आणि 36चं 4. 36चं 4. यानंतर 37 असेल 3, 38चं 3च असेल, 39, 3 आणि 40 असेल 1. अगदी एकदम सोप्या अशा सर्वच आकृत्या होत्या. प्रत्येकाच्या 40 प्रश्न अगदी सर्वांचे बरोबर येतील, अशा प्रकारचा सोपा प्रश्न होता. यानंतर आपण पाहू गणित. पहा गणिताचं 41 90चे मूळ अवयव आहेत, म्हणजे 90चे मूळ अवयव काढायला सांगितले होते. मूळ अवयव यामध्ये 41चं पर्याय असेल 3. यामध्ये लहानात लहान आणि मोठी संख्यामधला वजाबाकी करायला सांगितली होती. तर पर्याय क्रमांक असेल याचा 3. त्यानंतर भागाकार. अगदी एकदम सोपा प्रश्न आहे हा, परंतु काही विद्यार्थ्यांना जमत नसल्यामुळं हा चुकून टाकलेला आहे. याचं 43चं उत्तर येईल बी. 44 आहे, यांची सर्वांची बेरीज करायची होती. तर 44चा पर्याय असेल सी. यानंतर 45 या भागाकारात भाज्य काय आहे असं विचारला होता. यामध्ये भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा या पद्धतीनं सोडवायचा होता प्रश्न. याचं उत्तर येईल 843. पर्याय 1. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? मूळ संख्येचा अवयव असते म्हणजे जसं की समजा 2 ही मूळ संख्या आहे. 2चे मूळ अवयव 1 म्हणजे मूळ, प्रत्येक मूळ. त्याच्यानंतर 3 घेऊन पहा, त्याचा पहिला अवयव कोणता असेल? 1. त्याच्यानंतर 5 घेऊन पहा, 5चा मूळ अवयव 1 आणि नंतरचा 2, यानंतरचा 3 आणि हे असे 5. तर मूळ संख्येचा अवयव कोणता तर मूळ संख्येचा अवयव 1 असेल, म्हणजे प्रत्येक संख्येचा मूळ अवयव 1 असेल. तर त्याचं उत्तर असेल 1. त्यानंतर 47 सोपे अपूर्णांक रूप म्हणले. सोपे अपूर्णांक तर यांना म्हणजे 8037ला 400ने जर भाग दिला तर 20.0925 येईल. 47चा पर्याय 3. 48 या सर्वांना पदावली टाईपनं जर सोडवलं तर याचा पर्याय येईल सी. या 48चं उत्तर आहे सी. यानंतर 49 पहा. या सर्वांना दशांशची बरोबर दशांश संख्या लिहा म्हणले. तर इथे छेद सारखा करून या सर्वांची बेरीज करायची आहे आणि आलेल्या बेरजेला छेदाने भागायचं आहे. तर याचं अचूक उत्तर असेल बी. इथं 300 ml 17 बाटल्या भरायच्या आहेत आणि प्रत्येकी 130च्या 30 बाटल्या भरायच्या आहेत. म्हणजे 300 ml 17 बाटल्या आणि 130च्या 30 बाटल्या भरायच्या आहेत. बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आणि जगमध्ये एकूण किती लिटर द्रव, तर एकूण लिटर सांगितलं आहे. तर ह्या दोघांचा गुणाकार करून आलेल्या
आलेल्या ml लिटरनं जर भाग दिला तर एकूण 9 लिटर द्रव मावेल. त्यानंतरचं 51चं उत्तर आहे 1 तास 40 मिनिटे. यानंतर एक दुकानदार 1 रुपयास 5 चॉकलेट विकतो आणि 1 रुपयास 4 या दराने विकत घेतो आणि दराने विकतो. 1 रुपये 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयात फायदा करून घेण्यासाठी तो चॉकलेट किती रुपयाला विकतो? तर 125 रुपयांना त्यांना फायदा घ्यायचा आहे. तर 1 रुपयाना 5 चॉकलेट म्हणजे किती रुपये? एक चॉकलेट किती रुपयाला पडली? तर 0 म्हणजे एक चॉकलेट 1 रुपयाला 5 चॉकलेट. तर 5 चॉकलेट केवढ्याला पडल्या? तर 0.20 रुपयाला पडतील. आणि 1 रुपयाला विकतो. 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. तर केवढ्याला चॉकलेट पडली? तर 0.25 पैशाला ती चॉकलेट पडेल. 0.25 पैशाला ती चॉकलेट पडेल. तर यामधला नफा किती आहे ते पाहावं लागेल. आणि आलेल्या नफ्याने 125ला भाग दिल्याच्यानंतर आपलं उत्तर येईल 2500. पर्याय क्रमांक 4. आणि यानंतर इथं खालील आयताकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर आयताकृती म्हणलेलं आहे. तर इथं आयताकृती म्हणल्यामुळे सर्वांचं जर क्षेत्रफळ जर काढलं तर इथं योग्य पर्याय असेल 192. सर्वात जास्त 192 किंवा 196 ह्या दोघांपैकी आन्सर आहे. कारण इथं चौकोन दिलेला आहे म्हणजे आणि प्रश्नामध्ये सांगितलं आहे की आयताकृतीपैकी. तर थोडंसं इथं माझ्यामध्ये थोडं कन्फ्यूज आहे. तर यांचं ह्या दोघांपैकी उत्तर असेल. आयताकृती म्हणल्यामुळे 192च असेल कारण की इथं चौरस आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर 192 असेल. यानंतर 54चा पर्याय आहे पहिला A 11/20. 54. यानंतर 55 पहा. एक चौरसाकृती बाजू. तर इथं चौरसाकृती बाजू जर असं समजा आपण अशा प्रकारचा चौरसाकृती काढा आणि याच्या मधात प्रत्येक साईडला 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. हा रस्ता. तर हा रस्ता जर वजा केला इकडल्या साईडनं तर 45 येईल मधला आणि बाहेरचा 50. म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ जर काढलं तर 50 × 50 2500 आणि 45 × 45 2025. म्हणून वजाबाकी जर केली तर 475 मीटर एवढं येईल. आणि त्याला प्रत्येकी 10 प्रति मीटर एवढा खर्च येणार आहे. तर त्याला 10ने जर मल्टिप्लाय केलं किंवा गुणाकार जर केला तर 4750. पर्याय क्रमांक 2 हे असेल. यानंतर 56चं सोपं आहे. सर्वांचा छेद सारखा आहे. अंशाची बेरीज वजाबाकी करायची आहे. तर त्याला जर सोडवलं तर 17/22 येईल. 56 पर्याय क्रमांक 2. 57चा आहे. इथं एक स्कूटर एवढ्याला घेतलं त्यावर खर्च केला आणि खर्च करून विकण्यात आलेला आहे. तर विकलेल्यापेक्षा खर्च जास्त झालेला आहे म्हणजे स्कूटरची किंमत जास्त झालेली आहे. म्हणजे तर नक्कीच तोटा झालेला आहे आणि तो तोटा झालेला आहे 2370 रुपये झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर 58. संध्याकाळचे 6 वाजता तास व मिनिट काटा यामधील कोणता? 6 वाजता म्हणजे सरळ कोण तयार होईल कारण की मिनिट काटा 12वर असेल आणि घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास काटा व मिनिट काटा. संध्याकाळचे तास काटा व मिनिट काटा यामध्ये एक सरळ कोण तयार होईल. आणि 59चा म्हणजे 58चा पर्याय 4 असेल. आणि 59चं यामध्ये P आहे QR यामधलं सोडवल्यास स्तंभालेखात आधारे शोधा की Q आणि R हे मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या P आणि S यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नापैकी कितीने जास्त आहे म्हणे. आता Q आणि R ची किती संख्या आहे? Q ची 6 आणि R ची
10 म्हणजे एकूण 16 झाली. आणि पी आणि एसची, पीची 4 आणि एसची 8 म्हणजे एकूण 12. तर कितीनं जास्त आहे? तर 4नं जास्त आहे. वजाबाकी जर केली तर 4, पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न गणिताचा आहे 60 नंबरचा. 60 नंबरचा प्रश्न, सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारामध्ये कोण किती? तर सायकलचं चाक हे वर्तुळाकार असतं आणि वर्तुळाचं माप हे 360 असतं, 360 अंश असतं. तर 24 तारा आहे, तर 360ला जर आपण डिवाईड केलं तर 15 अंश हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारचे गणिताचे संपूर्ण प्रश्न सोडून झालेले आहे आपले. यानंतर आता उतारे आपण सोडून घेऊ. आता उतारे पूर्ण उतारे वाचत बसत नाही मी, डायरेक्टली सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. चला, 61 नंबरचं, सदर परिच्छेदाचा मुख्य विषय कोणता आहे? तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. 61चं 1 नंबर. त्याच्यानंतर 62चं, कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे आहे म्हणजे ते पाण्याचा शोध घेते, हा पर्याय चुकीचा आहे. यानंतर 63, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. तर अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द चिटकला असा होईल. यानंतर जाळ्यात काय अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? तर तो अनुभव घेतल्यामुळे त्याला ते समजून येईल. यानंतरचं 65चं आहे, परिच्छेदात शेवटी असलेले अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ. म्हणजे अन्वयार्थ म्हणजे ह्या शब्दाचा अन्वयार्थ ओळखायला सांगितलेला आहे. तर ह्या शब्दाचा अर्थ होतो जगणे. 65 जगणे. आणि यानंतरचं 66 पहा, हा पहिला उतारा झालेला आहे. यानंतरचा दुसरा उतारा पहा, पुस्तक मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती. तर डायरेक्ट प्रश्नावर जाऊ आपण. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात कालव्यापी करणारी, तर कालव्यापी नाही तर उपयोगी कृती आहे. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयोगी कृती आहे. सर्वात म्हणलेलं आहे मनुष्याने, हे उपयोगी, याचं उत्तर अचूक असेल. त्यानंतर कालप्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण त्यात महान विचार असतात. त्यात काय? महान विचार असतात. 67 बी. आणि यानंतरचं 68 आहे, पुढील अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर अनुपयुक्त म्हणजे उपयुक्त नसलेला, उपयुक्त नसलेला म्हणजे अयोग्य. समानार्थी म्हणलेला आहे, तर ह्याचं अयोग्य हे उत्तर अचूक आहे. 68 नंबरचं 4. आणि 69चं, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. आणि यानंतर पहा 70 नंबरचा आहे बघा, परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? पडझड या अर्थाने वापरला गेलेला आहे. तर याचं उत्तर येईल ढासळणे. हा आपला दुसरा उतारा झालेला आहे. यानंतरचा तिसरा उतारा पहा. तिसऱ्या उतारामध्ये काय दिले पहा, सोनेरी गरुडाची एक हे दिलेले आहे, सोनेरी गरुडाबद्दलचा उतारा दिलेला आहे. तर पाहूत याचे प्रश्न. सोनेरी गरुड बहुतांशी आढळतो. कुठे आढळतो? तर उत्तरी गोलार्धात आढळतो. मादी गरुड पक्षी यावरून ओळखता येते. तर मादी गरुड हा मोठ्या आकारावरून ओळखता येते. तर 72चा पर्याय आहे 4. 73 घरटे बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर घरटे बांधण्यासाठी गरुडाला उंच अवकाशात हे घरटे बांधायला उपयुक्त वाटते. यानंतरचा दिमागदार या शब्दाचा समानार्थी विचारलेला आहे. तर दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भव्य. 74चा पर्याय क्रमांक 3. आणि 75चा आहे मोठा या शब्दाचा विरोधार्थी नसलेला म्हणजे, तर लहान होऊ शकतो, छोटा होऊ शकतो, सूक्ष्म पण होऊ शकतो आणि व्यापक हा नसलेला म्हणलेला आहे म्हणजे व्यापक हा होऊ शकणार नाही. आणि शेवटचा उत्तर राहिलेला आहे आपला
रोबोटविषयी माहिती आहे. या उत्तरात रोबोटबद्दल माहिती दिलेली आहे आणि रोबोटवर यावरचे प्रश्न पाहणार आहोत. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दमणे. आणि 77 नंबरचा प्रश्न आहे, रोबोट चुका करीत नाही कारण ते यंत्र आहे. आता इथं बऱ्याच जणांना ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनाचे अनुकरण करतात, ते माणसासारखे दिसतात हे तर नाही, थकलेले दिसत नाही. म्हणजे बी आणि डी यामध्ये भरपूर जण कन्फ्यूज आहेत, परंतु याचं उत्तर एकदम अचूक ते यंत्र आहे असं होणार. रोबोट चुका करत नाही कारण ते यंत्र आहे, यंत्र असल्यामुळं चुका करत नाही. आणि यानंतरचं 78चं आहे. 77चं हे पर्याय 78 पहा. उत्तराप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख केला नाही? तर मुलांना शिकवणे हा. तर उत्तराप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापराचा उल्लेख नाही म्हणते? तर 78चा पर्याय क्रमांक 4 असेल. आणि 79चं पर्याय आहे धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुरक्षित. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. तर चुकीचे विधान, आता बहुतांशी रोबोट यंत्रासारखे दिसतात, बरोबर आहे. रोबोट चुका करत नाही, बरोबर आहे. रोबोट अत्यंत उपयोगपणे पडतो. बहुतांशी रोबोट माणसासारखे दिसतात, हे येथे चुकीचं आहे. माणसासारखे दिसत नाही तर यंत्रासारखे दिसतात, हे चुकीचं आहे. तर 80चा पर्याय क्रमांक असेल 4. तर अशा प्रकारचे आपण 1 ते 80 पर्यंतच्या प्रश्नाचे सर्व उत्तरे अगदी अचूक सोडून घेतलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपापले प्रश्न या आन्सर कीनुसार